7 वचनं असतात बरं का। आयुष्यभर या 7 वचनाच्या जोरावर 2 माणसं एकमेकांशी बांधली जातात। त्यामुळे प्रत्येक वचन अगदी मनापासून आणि अत्यंत काळजीपूर्वक घ्या। त्याची काळजीच करू नका तुम्ही गुरुजी, कारण प्रत्येक वचन मी अगदी मनापासून आणि अत्यंत काळजीपूर्वकच घेणार आहे। पहिलं वचन, अन्नाची आणि समृद्धीची जबाबदारी माझ्यासोबत म्हणा। मी आपल्या घराच्या अन्नधान्याची आणि पोषणाची जबाबदारी घेतो। वचन देतो की आपल्या कुटुंबाला कशाचीच कमी भासू देणार नाही। मी आपल्या घराच्या अन्नधान्याची आणि पोषणाची जबाबदारी घेतो आणि वचन देतो की आपल्या कुटुंबाला कशाचीही कमी भासू देणार नाही। मी वचन देते की जसं तुम्ही माझ्या माणसांचा घास हिरावून घेतलाय ना, तसंच मी सुद्धा तुमच्या घरी आल्यानंतर असं अन्न शिजेल जे तुमच्या सुखाचा आणि शांतीचा घास हिरावून घेईल। आता दुसरं वचन, शक्ती आणि सामर्थ्याचं। आता म्हणा, मी वचन देतो की सुख असो वा दुःख मी नेहमी यांचं रक्षण करेन आणि आपल्या कुटुंबाच्या शक्ती आणि सामर्थ्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील। मी ही वचन देते की माझं प्रत्येक पाऊल या घराची शक्ती वाढवण्यासाठी नाही, तर गायकवाड साम्राज्याचा एक एक खांब कमकुवत करण्यासाठी पडेल। हळूहळू तुमची ताकद आणि तुमचं सामर्थ्य नष्ट करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन।